जा जा जा. हो हो. सर इथंच राहू ना. इथंच राहू दे. येईल का? चला आता या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय जिथे आपण जो फायनलचा सामना झाला त्या फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली खेळी करणारा खेळाडू ठरला ज्याने 20 धावसंख्येचं योगदान दिलं तो कमलेश उर्फ कावा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पाहुण्यानं सर्वजण इथं या. इथे या. चला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. शरद गणेश गणेश या इथे इथं खाली राहायला लागेल. चला मॅन ऑफ द मॅच कमलेश. चला या आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत चंद्रकांतदादा पाटील, कालूराम पुलोर आहेत, नाना आहेत, जयेंद्र पाटील आहेत, शरद भोईर आहेत, त्याचबरोबर गणेश शेठ भोईर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वाधिक झेल टिपले आणि चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली तो खेळाडू आहे चेंज द गेम वडवली टीमचा जयेश पाटील. शरद भोईर याच्या शुभाचे शूज देतोय आपण. एका मॅचमध्ये त्याने 3 जवळजवळ षटकार अडवले, झेलसुद्धा टिपले ते सीमारेषेवरती आणि तो टर्निंग पॉईंट ठरला तिथे जयेशचा. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धाबा आल्या. खरं तर हे पारितोषिक देण्यासाठी आमचे कालूराम पुलोरे आहेत त्यांना विनंती करेन. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ठरलाय ज्याच्या नावावरती 47 धाबा आहेत तो खोनी टीमचा बॅकबॉन हर्षद ठोंबरे. शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन त्याचं सुद्धा त्याला सुद्धा दिलं जाईल पारितोषिक. त्याचबरोबर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर सौरभ भोईर पारितोषिक देण्यासाठी याचा बेस्ट बॉलर ठरला स्पर्धेतील ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट राहिल्या तो खोणी संघाचा हेमंत ठोंबरे. वेलपेट शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी. त्याचबरोबर या स्पर्धेतील मालिकाबीर कूलर आहे. जयेंद्र पाटील यांना विनंती करेन. नाना आहेत दादा या, चंद्रकांत दादा, गणेश शेठ यांच्या मान्यवरांचे शुभ हस्ते या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो ठरलाय. खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्या, सलामीला येत असताना मात्र त्याने धाबा कुठल्या आणि तो सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरलाय. तो ज्या संघाची ओळख आहे तो चेंज द गेम वडवली संघाचा विशाल पाटील. 80 धाबा कुठल्या आजच्या दिवसामध्ये विशालने. वेलपेट. कम या ठिकाणी देण्यात येईल राशीय नेवन खोनी संघाला. चला या खोनी टीम. आकाश, संदीप. हॅलो हॅलो चेक.
चला कोणी संघ ठरलाय जरा जोरदार टाळ्या द्या कोणी टीम साठी रनर अप संघ ठरलाय स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी पॅकर्स संघाचे संदीप ठोंबरे त्याचबरोबर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय निर्मलाबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ मलंगडचे कट्टर समर्थक हरिभक्त पारायण गणेशबुवा पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे। खरं तर त्याच्या वतीने सर्वांना परवाच्या दिवसाचं आयोजनाचं आमंत्रण आहे। आपल्या मलंगडच्या पायथ्याशी सकाळी ठीक 7 वाजता सर्वांनी जमायचं आणि तेथून मात्र पुढे आपला प्रवास होईल महाआरती होईल कारण दर पौर्णिमेला मलंगडच्या पायथ्याशी आपले हजारो हिंदू समर्थक येत असतात आणि तेथे आपलं अस्तित्व दाखवत असतात पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवत असतात। तर खरं तर ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी नेहमीच ज्या संघाचं नाव क्रिकेटच्या पतलावरती राहिलंय तो चेंज द गेम परी 11 चेंज द गेम वडवली संघ विशाल जरा टाळ्या हो द्या। चला परी 11 संघ सर्व पाहुणे दादा या आमचे चंद्रकांत दादा पाटील आहेत नाना आहेत जयेंद्र पाटील गणेशा कालुराम पुलोरे आहेत गणेशेड भोईर आहेत गणेशेड या पुढं आमच्या शुभ असे आपण मानाची सन्मानाची ट्रॉफी देतोय विनर संघ राहिलाय परी 11 चेंज द गेम वडवली सर पेन प्रायव्हेट आहे का माझा तर वाटोला गेला चला अतिशय चांगला परफॉर्मन्स राहिला चेंज द गेम वडवली संघाचा या सीझनची ट्रॉफी आपल्याला पाहा मिळतोय या आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीच्या मैदानावरती स्पर्धा पार पडली। आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ आणि रेग्युलर संघांच्या वतीने ना त्याचं लागलं खरं तर आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि स्पर्धा कोणतीही विघ्न न येता अपशकून न येता ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरळीतपणे पार पडली। ती स्पर्धा पार पाडण्यामागे ग्रामस्थांचा खूप मोठा हातभार होता त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघ नारिवली यांचा सुद्धा फार मोठा हातभार होता त्याचबरोबर रेग्युलर संघ सर्व संघातील खेळाडू यांचा सुद्धा फार मोठा हातभार होता। सर्वांचं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं लाख मोलाचं योगदान राहिलं जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा करावी आणि ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय श्रीराम। हॅलो